बघा, माझ्याकडं संशयानं बघण्यासारखं काहीच नाही याच्यामध्ये. पहिल्यांदा प्रदेशाध्यक्षांनी मला बोलवलं म्हणून मी गेलो आणि भेटून त्या ठिकाणी 30 मिनिटाच्या आत बाहेर पडलो. दुसरी गोष्ट अशी आहे की दुसऱ्यांदा एक भरणे मामा आणि माझे निकटवर्ती आहेत, ते म्हणाले रात्रीच्याला त्यांना आचक्या उचक्या लागल्या होत्या म्हणून रात्री दवाखान्यात नेलं होतं. तुम्ही भेटून यायला पाहिजे. राजकारणामध्ये जरी तुमची कटुता असली तरी एवढ्या बाबतीत जायला पाहिजे. म्हणून मी ते गेलतो, ते बी शासकीय निवासस्थानी गेलतो आणि मी डिनाय नाही केलं. बाकी कोणी डिनाय केलं असतं किंवा नाही म्हणलं असतं. पण एक आहे की 4.5 तास हा शब्द वापरल्यामुळं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला, हे मात्र खरं. तर 4.5 तास का म्हणले ते माझे वरिष्ठ आहेत, तुम्ही हे बावनकुळे साहेबांनाच विचारा अशी माझी विनंती. मला बदनाम करतो यामुळे आणि मुख्यमंत्र्यांकडे आपण ते बीडच्या नेत्याची तक्रार करणार. बीडच्या एका मोठ्या नेत्याचं आणि कोणाकोणाचं षडयंत्र आहे हे याचं टायमिंग जुळून आणणं. कारण बावनकुळे साहेबांच्याकडे आमची बैठक झालेली 30 दिवस होऊन गेले ना, आणि हे काल परवा दवाखान्यासाठी भेटलो, हे दिवस कोणता आत्ताच आहे. दोन्हीची सांगड घालणं बरोबर मला कळतं, तुम्हाला पण कळतं. कोणता मीडियाचा हे जे आहे विचारणारा काय म्हणतात ते अँकर, एकच अँकर त्यांच्याकडे जातो, तोच अँकर माझ्याकडे येतो का? कोणते अँकर लगेच परळीला आणि मस्साजोगला पाठवलं जातात? एवढं न कळण्या इतके एवढे दूधखोळे आम्ही नाही. परंतु त्या बीड जिल्ह्यातल्या मोठ्या नेत्याची तक्रार 100% मी मुख्यमंत्र्यांकडे करणार. ते षडयंत्राच्या बाबतीत जे षडयंत्र रचलं गेलं, जे गेले 4-5 दिवस झालं बदनामी करण्याचं नाटक चाललेलं आहे, त्याच्यामध्ये ठराविक काही मंडळी आहेत, ती मंडळी मला ओळखू आलेली आहे आणि लवकरात लवकर मी म्हणलेलं आहे त्यांचा मी पर्दाफाश करणार. असं म्हणालात की आपण अजित पवारांना अजून एक पत्र लिहिली आहेत, एकंदर पालकमंत्रीपदाच्या काळातल्या खर्चाबद्दल अजूनही 2 पत्र लिहिली आहेत. नेमकी पत्र काय, तर अजित पवारांनी काय नेमकं सांगितलं? मी 73 कोटी रुपये डीपीसीचे जे बोगस उचलले गेलेले आहेत, ज्याचं कामच केलं नाही, फक्त प्रशासकीय मान्यता. आणि त्यातले काही काम असे की शर्मा नावाचे तत्कालीन कलेक्टर होते, त्यांनी 14 कोटीच्या प्रमाच म्हणजे रद्द केल्या. रद्द केलेल्या प्रमाचे सुद्धा पैसे उचलले गेलेले. आणि आणखी एक आहे की मी परळी नगरपालिकेच्या नगर परिषदेचं ऑडिट लावण्याचा त्या ठिकाणी ऑर्डर, मला वाटतं माननीय एकनाथ शिंदे यांची ऑर्डर झालेली आहे आणि परळी नगरपालिकेचं ऑडिट व्हावं अशा प्रकारची मागणी केली. मी सुरक्षा मागितली नाही, मला मिळाली नाही. आधी बी नव्हती आणि आता बी नाही, आणि एवढं प्रकरण झालं तरी मागितली नाही. ज्याला कर नाही त्याला डर काय? ओपन एअर थिएटर आहे आपण, त्याच्यामुळे आपल्याला कोणी काही करू शकत नाही. आका बाका सोका कोणाची सुद्धा हिंमत नाही मला काय करायचं. अरे बाबा, कोणी नाही करत. 4-2% लोक बर का, जे लोक कायमस्वरूपी आमचे विरोधक आहेत तेवढेच लोक आमच्यावरती संशय व्यक्त करतात, बाकीचा संशय व्यक्त करणार नाही. हे मस्साजोगचं प्रकरण अ पासून झेड पर्यंत लढण्याची माझी स्वतःची जबाबदारी आहे. आणि माझं मत असं आहे की मस्साजोगच्या लोकांचं काय मत आहे हे तर तुम्ही घ्या ना. मस्साजोगचे लोक म्हणतात ना सुरेश धसवरती आमचा विश्वास आहे. धनंजय देशमुखला विचारा. धनंजय देशमुख जर म्हणला सुरेश धसची आम्हाला गरज नाही, तिथून पुढे बोला ना. ओके, 100% जाणीवपूर्वक आहे. आणि मी म्हणलंय ना, याचा पर्दाफाश मी करील. आणि परवासाठी वाट पहा अशी माझी विनंती. परवा आष्टीत बोलेल, आष्टी किंवा बीड दोन्हीपैकी.